श्रोते हो, नमस्कार. मी रश्मी राजाध्यक्ष तुमचं लँडिंग ब्रेकच्या विजडम सिरीजमध्ये स्वागत करते. आपण खूप दिवसांनी परत ही लँडिंग सिरीज चालू केलेली आहे आणि विजडम सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर संवाद साधतो. त्यांच्याकडून त्यांच्या जीवनप्रवास आणि त्यांची 3 इम्पॉर्टंट लाईफ प्रिन्सिपल जाणून घेतो. यातून आपण खूप काही शिकतो. जीवन म्हटलं की चढउतार आलेच. आपल्या समस्यातून आपल्याला खूप काही शिकता येतं आणि जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्यालाच आपल्यातली लर्निंग कळायला लागतात. आणि हीच लर्निंग आपण आपल्या जवळच्या व्यक्तींकडनं समजावून घेतली आणि त्याचं एक एकत्रीकरण करून जर ठेवलं तर पुढच्या पिढीला त्याचं मार्गदर्शन होईल. हा एक हेतूतनं आम्ही विजडम सिरीज चालू केली आणि हा छोटासा प्रयत्न आहे की आपल्या जवळच्या व्यक्तींचे संवाद गोष्टी रूपातनं पण लर्निंग साठवून ठेवावेत. तर आजचे आपले गेस्ट आहेत मिस्टर वासुदेव गोरडे काका. जन्मस्थान अमरावती डिस्ट्रिक्ट, शेंदूरजना नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला आहे. तर आपण त्यांना वेलकम करूया आणि त्यांच्याचकडून त्यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया. नमस्कार वासुदेव काका. धन्यवाद. तर थोडक्यात आपल्या श्रोत्यांना तुमची ओळख करून द्या. खरं म्हणजे माझी ओळख करून देण्या इतपत मी काही असा फार स्वतःला मोठा समजत नाही. पण आता रश्मी, तू आता मला थोडंसं बोलतं केलेलंच आहे, तर त्या निमित्ताने 4 शब्द बोलायला आणि ओळख करून द्यायला मला पण आवडेल. मी खरं म्हणजे एका लांबच्या खेड्यातून अमरावती जिल्ह्यामध्ये एक शेंदूरजना घाट, म्हणजे हे अगदीच आपण त्याला रिमोट म्हणू, मध्य प्रदेशच्या एका टोकावर वसलेलं हे एक गाव आहे. हे गाव आपल्याला खूप लोकांना, मराठी माणसांना पण माहिती नसावं, पण त्या गावातून मी आलो आहे. माझा जन्म त्या गावात झालेला आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे तिथे सुरुवात झाली. त्याच गावातून मी लहानाचा मोठा झालो आणि खरं म्हणजे माझं टप्पा क्रमांक 1, आपण जर टप्प्यात बोलायचं झालं, खूप छान. हां, आता तुम्ही 3 टप्पे सांगाच आम्हाला. बर, तर आता आपण 3 टप्प्यात जर आपल्या जीवनाची विभागणी करायची असेल तर मी त्याला 3.5 टप्प्यामध्ये विभागणी करेल. कारण पहिला टप्पा हा माझा 0 टप्पा समजावा. 0 ते 5 या वयोगटाला मी टप्पा मानतच नाही, म्हणून आपण त्याला 0 टप्पा समजूया. कारण त्यावेळी मला म्हणजे खेड्यातूनच आल्यामुळे काहीच कळत नव्हतं. मे बी स्वतःची कामं स्वतः करणं आणि हाफ पॅन्टवर फिरणं इतकंच मला कळत होतं. त्यामुळे त्याला टप्पा कसं म्हणायचं, तर आपण त्याला 0 टप्पा म्हणूया. आणि मग मी शाळेत जायला, तो सुवर्ण काळ म्हणूया, आपण त्याला सुवर्ण काळ म्हणूया. काहीच माहिती नसलेलं छान असतं. ठीक आहे. ते म्हणजे बालपणाचाही तो एक अल्लड 0 टप्पा असं समजावं. सुंदर. आणि खरं म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून जर आपण टप्प्याला जर समजलं तर शिक्षणाची पहिली सुरुवात ही वयाच्या 5 पासून आणि आपण एक 25 पर्यंत एक ब्रॉडली आपण त्याला टप्पा 1 म्हणूया. पण खरी कहाणी किंवा खरी गोष्ट ही माझ्या बालपणीचीच अधिक मला महत्वाची आणि रंजक वाटते, कारण तीच खूप महत्वाची आहे. शाळेत जायला लागल्यापासून खरं म्हणजे शाळेत कसा गेलो हीच एक प्रकारची एक गंमत आणि स्टोरी आहे. एकतर आमच्या गावामध्ये किंवा आमच्या कुटुंबामध्ये शिकलेलं म्हणून असं कोणीच नव्हतं. आई वडिलांना म्हणजे शिक्षण नव्हतं. ते फक्त अंगठा करायचे. वडील फक्त काय अशी प्रॅक्टिसने सही करायला थोडीफार शिकलेले होते. त्यामुळे घरची मुलं तरी शिकावी या इच्छेने त्यांनी आम्हा 2-3 भावांना शाळेत ढकललं म्हणा किंवा टाकलं म्हणा, कुठलाही शब्द प्रयोग चालेल. आणि एकाच वर्षी आम्ही 3 भावांना, 1 चुलत भाऊ आणि 2 आम्ही सख्खे भाऊ. तर माझं वय 5, मोठ्या भावाचं वय साधारणतः 7 आणि चुलत भावाचं वय 6.5. तिघांनाही आमची पलटणच्या पलटण म्हणजे प्लॅटून घेऊन शाळेत जायचं. ते शाळेत गेले आणि शिक्षकांना, खरं म्हणजे शिक्षक हा शब्द त्यावेळेस नव्हता, आमच्या गावामध्ये त्याला मास्तरच म्हणायचे. तर मास्तरकडे गेल्यानंतर मास्तर आमच्या ह्या 3 पोरांना दाखल करून घ्या. साधारण त्या हे काय होतं, साल काय होतं?
हो, ते साधारणतः 45, 48, 49 साल असावं. म्हणजे 1948. 49, 49. 49. हं, आणि माझं वय 5, हं, मोठ्या भावाचं 7 सांगितल्याप्रमाणे. हं, मग शिक्षकांनी विचारलं, "अहो, आपण इथे आपल्याला कमीत कमी 7 वर्ष वय लागतं ऍडमिशनला." तर हं. मग आमच्या वडिलांनी असं, म्हणजे मी जे ऐकलंय ते असं की, "अरे हो, 7 तर 7, डॉक्टर मास्टर 7 लिहा की, 7 लिहून घ्या." तर 7 लिहून घ्या म्हटल्यानंतर त्यांनी आमचं वय 5 सरळ प्रमोशन करून 7 वर्षे लिहिलं आणि आम्हाला शाळेत दाखल करून घेतलं. अशी आमची ती सुरुवात झाली. फार सुंदर. त्यामुळे आम्ही तीनही भाऊ एकाच वर्गामध्ये पहिली पासून शिकायला सुरुवात केली. मी त्यातला सगळ्यात ज्युनियर समजायचा. हं, ही सुरुवात झाली. आणि सगळ्यात रंजक म्हणजे आमच्या 4थी पर्यंत तर आम्हाला, म्हणजे आम्ही काय शिकलो, कसं शिकलो, फक्त आम्हाला पाढे बेडे म्हणायला सांगायचे आणि आम्हाला लेखणी किंवा अशी पेन्सिल असं काहीही नव्हतं. एक स्लेट असायची आणि चॉपस्टिक सारखा एक लेखणी, खडूसारखं, म्हणजे खडूची बहीण म्हणा त्याला, खडूची लहान बहीण म्हणजे लेखणी. बरोबर. त्यावर आम्ही लिहिलं, त्यावरच आम्ही गणित वगैरे सांगायचे. अरे बाबा, 5 अधिक 7 लिहायचं, या पद्धतीचं. हं, 3ला 5ने गुणायचं. तर या प्रकारचं आम्हाला गणित शिकवायचे. म्हणजे आम्हाला कागद, पेन्सिल, पेन याची आम्हाला ओळख सुद्धा नव्हती. तर पहिली आमची 3-4 वर्ष अशी शिकण्यामध्ये गेली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे उपटप्पा म्हणू आपण त्याला, तो सुरुवात झाला 5व्या वर्गामध्ये. म्हणजे 4थी नंतर, कारण 5वीचं शिक्षण गावामध्ये उपलब्ध होतं, 5वी ते 7वी आणि 8वी त्यावेळेला. तर 5वीत गेल्यानंतर एक प्रचंड प्रचंड म्हणजे बदल असा झाला की आम्हाला आय, यू, व्हॉट इज दॅट, म्हणजे हे जे शब्द आहेत ना, इतके अगदी गमतीशीर वाटायचे. आणि इंग्रजी या विषयाची ओळख, इंग्रजी म्हणजे काय तर आय, यू, मी, व्हेअर आर यू गोईंग वगैरे, हे आम्हाला खूप असं अवघडल्याप्रमाणे वाक्य त्यावेळेला शिकायला मिळाली. तर आपल्याला ते गंमत वाटेल. तर व्हॉट इज युअर नेम म्हटल्यानंतर आम्हाला प्रचंड असं आमची छाती अगदी फुलाप्रमाणे वाटायचं. व्हॉट इज युअर नेम हळूच सांगायचं, माय नेम इज वासुदेव वगैरे. एवढं सलग वाक्य बोललं की आम्हाला वाटायचं वा वा वा, इंग्लिश आलं. आम्हाला इंग्रजी आलं. मग म्हणजे असं काहीतरी तो विचित्र प्रकार इंग्रजीचा आमचा होता. हा, प्राऊड फिलिंग. अगदी प्राऊड फिलिंग. आणि आमचे मास्टर उर्फ शिक्षक त्यावेळेला ते सुद्धा आम्हाला मराठीतून इंग्रजी शिकवायचे. म्हणजे हे गमतीचा भाग, आम्हाला इंग्रजीतून इंग्रजी कधी शिकता आलं नाही. हा, जरा एखादा सांगा, एखादा किस्सा सांगा. मराठीतून इंग्रजी. हा, पहिलं पती विचारायचे, अरे उठ रे, उठ रे, तुझं नाव काय? मग त्याला इंग्रजीत कसं म्हणायचं? युअर नेम. मग ते आमचे मास्टर पण असेच असायचे त्यावेळेचे. तू युअर नेम, तर तू म्हणायचं माय नेम. मग तू म्हणायचं माय नेम, मग आपण म्हणणार माय नेम. मग पुढे म्हणणं, आता पुढे म्हणणं काहीतरी, आम्ही माय नेम वासुदेव. असं नाही रे, असं नाही रे, त्याला ते मध्ये ईज लावावं लागतं. ते ईज का लावावं लागतं हे आम्हाला आधी कळायचंच नाही. हा ईज काय प्रकार आहे? नुसतं माय नेम आणि वासुदेव म्हटलं तर काम चालत नाही का? ते आपण जसं मराठीत बोलतो की माझे नाव अमुक अमुक आहे, तसं माय नेम इज सो अँड सो असं म्हणावं लागतं. अशी आमची ती शिकण्याची आणि इंग्रजीची सुरुवात झाली. पण त्याच वेळेला एक मात्र नक्की, की जे काय आम्हाला शिकवलं जायचं ते अगदी इमाने इतबारे आम्ही व्यवस्थित वाचून, पाठांतर म्हणा फार तर, आणि एक प्रामाणिकपणे आम्ही शिकलो. तर 5वी, 6वी, 7वी या दरम्यान, कारण आमच्या गावामध्ये शाळा 7वी, 8वी पर्यंत असायची. पण आम्हाला आमच्या शिक्षकांनी एक मात्र शिकवलं की सभाधीटपणे, म्हणजे प्रत्येकाला पुढे घेऊन, आता तू 2 वाक्य बोल रे, मग तू 3 वाक्य बोल रे, तू याच्यावर 2 वाक्य बोल. तर या प्रकारचा आम्हाला सभाधीटपणा आमच्या शिक्षकांनी त्यावेळेस शिकवला आणि तो आम्हाला खूप म्हणजे चांगला उपयोगाचा वाटतो. बरोबर. मला आठवतं की मी 5वीत किंवा 6वीत असताना एक आपलं एक्सटेम्पो, म्हणजे असं स्वयंस्फूर्तपणे मला त्यांनी एक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या जीवनावर एक 4 वाक्य सांग असं मला सांगितलेलं होतं. आणि ते मी त्यावेळेला कदाचित पाठांतर केलं असेल, पण मी चुका न करता ते वाचून, म्हणजे म्हणून दाखवलं होतं. ते माझं पहिलं भाषण. तर अशा रीतीने आम्ही 4थी नंतर 5वी, 6वी, 7वी शिकत गेलो. 8वीचा वर्ग होता. 8वीच्या मुलांकडे आम्ही, म्हणजे मोठे भाऊ असे वगैरे, फार कौतुकाने बघायचं. आणि पुढे आता आपल्याला काही शिकायचं नाहीये, कारण गावामधलं शिक्षण संपलं म्हणजे आपल्या शेतीत जायचं.
कारण आम्ही अगदी पिढीजात आणि घरंदाज शेतकरी. त्यामुळे हे शिकल्यानंतर काय आमच्या पुढे काही मार्ग नव्हता. त्यामुळे आपले गाई, म्हशी, वासरं यांच्यात रमायचं, त्यांचं दूध काढायचं, तर एवढंच आपल्याला म्हणजे माहिती होतं. आणि 8वी नंतर आणि ते तुम्ही करायचे म्हणजे शाळेत असताना? हां. हो हो. 5वी आम्ही घरी आल्यानंतर आमचा तो व्यवसाय समजा ना, की गोठ्यात जायचं, त्याला बरोबर गोठा म्हणायचे. बरोबर गाई बांधतात. बरोबर. आणि कुठल्या गाईचं दूध काढायचं आहे, मग आम्ही आलटून पालटून आज तुझा नंबर, मग माझा नंबर, त्यांचं शेण काढणं, शेण एकत्र करणं, शेण गावापासून थोडं नदीच्या बाजूला ते नेऊन टाकणं, तर हे आमची आलटून पालटून कामं असायची. आणि दूध काढायचं कसब सुद्धा आम्हाला त्यावेळेस आमच्या म्हणजे घरून शिकवण्यात आलं, की दूध असं काढायचं, ती दुधाची बकेट अशी धरायची आणि ते दूध असं पिळलं की व्यवस्थित येतं. आणि त्या वासराला आधी थोडं पिऊ द्यायचं, 1-2 मिनिटं, वासराला मग बाजूला बांधून ठेवायचं. ते आम्ही सगळं शिकलो त्यावेळेला. आणि आमच्या हाताने ही कामं केली असल्यामुळे त्याचा आम्हाला म्हणजे कॉन्फिडन्स अगदी की आम्हाला हे आता येतात. शनिवार रविवारी आमची दिनचर्या कशी असायची, जेव्हा सुट्टी असेल तर गायींना गोठाणावर सोडून द्यायचं. गोठाण म्हणजे ज्या ठिकाणी सगळ्या गायी एकत्र येतात त्याला आम्ही गोठाण म्हणायचं. गोठाणावर सोडायची, तिथून तो गोराकी घेऊन जायचा. आणि संध्याकाळी जेव्हा ते 5-5:30ला गायी परत यायच्या तर त्या येऊन आपापल्या जागेवर गोठ्यामध्ये बांधायच्या. हे आमची दिनचर्या असायची. त्यामुळे आम्ही पक्के त्यामध्ये रमलेलो होतो त्यावेळेला. आणि जर कदाचित आमच्या गावात जर 8वी पासून किंवा 9वी पासून पुढे शाळा सुरू झाली नसती त्यावेळेला 1959-60च्या दरम्यान, तर आम्ही या विषयामध्येच म्हणजे आमच्या घरच्याच शेतीमध्ये रमलो असतो. पण झालं असं की 59-60 मध्ये आमच्या इथे 8वी, 9वी, 10वी आणि 11वी अशी शाळा सुरू झाली. आणि ती शाळा सुरू झाल्यानंतर आमच्या वडिलांनी असं म्हटलं की अरे आता पुढचं शिक्षण पण सुरू झालं इथे. हा तुमचा दुसराच टप्पा होता? नाही, हा दुसरा टप्पा आमचा कॉलेजच्या नंतर म्हणूया आपण. 10वी पर्यंतचा आमचा हा पहिलाच टप्पा समजूया. बरोबर. तर आम्ही 8वी नंतर 9वी, 10वी आणि मग आम्ही 10वी लोअर सेकंडरी आणि हायर सेकंडरी 2 भाग होते. तर आम्ही 9वी, 10वी यामध्ये शाळेत जायला लागलो. आणि हायस्कूलमध्ये मग म्हणजे आपण त्याला उच्च शिक्षण म्हणू, हे घेतल्यानंतर आपण मग थांबायचं. पुढे काय करणार आपण. पण त्यावेळेला व्हायचं असं की आमचे जे शिक्षक होते ते शिक्षक अगदी म्हणजे पॅन्टी बिंटी नेसून नाही यायचे, ते धोतर नेसायचे. कारण ते आमचे शिक्षक पण शेतकरीच असायचे. शेतामधून नांगर बिंगर असं काहीतरी वखरणी नांगरणी काम करून आले की शाळेत थांबायचे, आम्हाला गणित किंवा इंग्रजी शिकवायचे आणि मग घरी जायचे. म्हणजे आमचे शिक्षक पण शेतकरी असायचे. पण ते त्यावेळेला ग्रॅज्युएट झालेले होते जे 9वी 10वीला शिकवायचे. मग आमचे आई वडील म्हणाले की अरे हे तर खूप शिकलेले दिसतात, हे तुम्हाला शिकवतात. म्हणजे ते काहीतरी म्हणतात बाबा BA BSc झाले आहे. त्यावेळी त्यांना BA BA असं ऐकून माहिती असायचं. तर मग तुम्ही का नाही व्हायचं, तुम्ही पण जायला पाहिजे. तर आम्ही त्यावेळेला जिद्दीने म्हणजे अभ्यास करून मग आम्ही ठरवलं की नाही आता आपण यामध्ये काहीतरी करूया, पुढे काहीतरी करूया. म्हणजे काय तर शिकूया. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे तसं आम्ही असं इतर म्हणायचे की आम्ही हुशार आहोत, आम्हाला कधी वाटतं नाही आम्ही हुशार आहोत. पण इतर मंडळी म्हणायची की नाही नाही हा मुलगा हुशार आहे, तो मुलगा हुशार आहे. तसं करता करता आम्ही 10वीच्या परीक्षेला बसलो. आणि 10वीच्या परीक्षेला आम्ही म्हणजे मी मेरिटला आलो. अरे वा. मेरिट शब्द काय असतो आम्हाला ते त्यावेळेला मॅरिट म्हणायचे, त्यांना मेरिट पण यायचं नाही गावात. तर मेरिटला आल्यानंतर मी काय नक्की केलं हे माझं मला कळेना. कारण नागपूर बोर्डाच्या त्यावेळी नागपूर बोर्ड असायचं, महाराष्ट्र बोर्डाचा नागपूर विभाग. तर नागपूर बोर्डाच्या काहीतरी 20 की 25,000 मुलांमध्ये मी 3रा की 4था आलो होतो. अरे वा. मेरिट मध्ये. तर हे आम्हाला कसं कळणार, कारण गावामध्ये असे काही म्हणजे बाकी सोय नव्हती कळायची. वृत्तपत्र आमच्या गावात काही 4-2 ठिकाणी यायचे, तर त्यांच्या घरून ते वृत्तपत्र आणून त्याच्यात नावं छापून यायची त्या काळामध्ये. व्हेरी गुड. बाकीच्या बातम्यांची छापून यायची आणि मग नागपूर बोर्डामध्ये हे असे 25 नावं आहेत म्हणजे 25 मेरिटची यादी. तर त्यामध्ये आमचं नाव होतं, माझं नाव होतं 3ऱ्या की 4थ्या क्रमांकावर. तर हे म्हणजे लोकांना जरा अप्रूप वाटलं की अरे याचं नाव छापून आलं आहे, म्हणजे काहीतरी झालंय. तर माझ्याकडे पहिल्यानंतर अरे तू काय केलं, तुझं नाव छापून आलंय,
काहीतरी खूप मार्क मिळालेले दिसतात, म्हणजे आम्हाला एवढंच कळायचं की छापून आलाय म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं काम केलंय. पण त्याचं महत्व आम्हाला केव्हा समजलं की ज्या वेळेला पत्रकार, 1-2 पत्रकार नागपूरवरनं आमच्या खेड्यापर्यंत पोहोचले. अरे वा. हा, आणि कसे पोहोचले तर आमच्या गावावरनं 2 किलोमीटर अंतरावर बस थांबायची. आमच्या गावात बस पण येत नव्हती, तर तिथून ते असे पायी वाट काढत काढत तो चिखल तुडवत तुडवत आमच्या गावाला आले आणि आमचं घर त्यांनी शोधून काढलं. म्हणजे हा मुलगा कोण. तर त्यांनी त्यावेळी मला विचारलं, अरे तू मेरिटमध्ये आला, तू नक्की काय केलं. तर मला त्यांचा आधी प्रश्नच कळेना, मेरिटमध्ये आला म्हणजे. नाही म्हणे, तुझं हे 4थ्या क्रमांकावर नाव आहे, तर तुला खूप छान मार्क मिळालेला आहे वगैरे, म्हणजे अशा प्रकारचं. तर एक कौतुक वाटलं, म्हणजे आम्हालाच आमचं कौतुक वाटलं आई वडिलांना की अरे हा काहीतरी यांनी म्हणजे चांगलं काम केलं आहे. तर आमचा तो हा टप्पा, शाळेचा टप्पा संपला. पण पुढे काय, म्हणजे आम्हाला त्यावेळेला आता जसं काउन्सिलिंग वगैरे म्हणतात ना, तसं काही नव्हतं त्यावेळेला काउन्सिलिंग. एवढंच कळायचं की हे आमचे मास्तर मंडळी किंवा इतर कोणी मंडळी ऐकून एक माहिती असायचं की अमुक एक मुलगा नागपूरला तो कृषी खात्यामध्ये साहेब आहे, किंवा अमुक एक कोणीतरी त्या इलेक्ट्रिक खात्यात साहेब आहे. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी हा शब्द पण नाही, तो इलेक्ट्रिक खात्यात साहेब आहे, असं एक ऐकून माहिती असायचं कुठून तरी. मग तू असा का नाही होत वगैरे असं. तर म्हटलं ठीक आहे, काहीतरी करू. तर मग आम्हाला तिथून आमचं डिस्पॅच मग अमरावतीला झालं. असं बघता बघ आता डिस्पॅच झालं म्हणजे काय की आमच्या गावात बस नव्हती. आणि तुला आश्चर्य वाटेल की मी 10वी मेरिटला येईपर्यंत आमच्या गावात बस नव्हतीच. पण मी बस मध्ये कधीच बसलो नव्हतो. बस कधी अशी बस पाहिली नव्हती. बरे. बस अशी लाल रंगाची असते किंवा पिवळ्या रंगाची. त्यावेळी एसटी नव्हती. बरोबर. त्यावेळी ज्या प्रायव्हेट सर्व्हिसेस असायच्या, तर ती बस मी त्यावेळेला पहिल्यांदा पाहिली. तुमचं वय वर्ष काय होतं त्यावेळेला? माझं वय वर्ष 15-16 असेल. हा, म्हणजे 15 वर्षापर्यंत तुम्ही बस पाहिली नव्हती. त्याच्या आधी तुमचा प्रवास कशाने असायचा? आमचा सायकल म्हणजे काय, आम्ही घरून आम्ही शाळेपर्यंत सायकल, ती सुद्धा आमच्यामध्ये 3 भावामध्ये एक सायकल असायची. सोमवार आणि मंगळवार एक भाऊ वापरायचा, बुधवार आणि गुरुवार दुसरा भाऊ, आणि मग शुक्रवार शनिवार तिसरा भाऊ. एक सायकल आम्ही तिघांनी आणि बाकी दोघांनी पाहिजे जायचं. एकच सायकल होती, 110 रुपयाला काहीतरी घेतली त्यावेळेला. ती एक गंमतच आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो तर सोबत आमच्या एक बेड, म्हणजे एक आपली घरचीच गादी गुंडाळून, एका सतरंजीमध्ये गुंडाळून, आणि एक लोखंडी ट्रंक. आता आपण जसं पाहतो काही ठिकाणी चित्रामध्ये दिसतं, दिलीप कुमार जशा लोखंडी ट्रंका घेऊन कुठेतरी जातो, बरोबर. तशी लोखंडी ट्रंक घेऊन आम्ही त्या बसमध्ये बसून अमरावतीला पोहोचलो. आणि अमरावतीला शाळेमध्ये म्हणजे कॉलेजला ऍडमिशन. हा दुसरा टप्पा चालू झाला तुमचा. हा, दुसरा टप्पा सुरू झाला तिथे कॉलेजचा. कॉलेजला गेल्यानंतर आम्हाला ऍडमिशनचा अर्थात प्रश्नच नव्हता. मी मेरिटला असल्यामुळे, आणि माझा चुलत भाऊ, त्याला सुद्धा म्हणजे खूप छान मार्क होते, तो मेरिटला नव्हता, तो सुद्धा जवळजवळ मेरिटला पोहोचला होता. ऍडमिशनचा प्रश्नच नव्हता. तर तिथे आम्ही हॉस्टेलला वगैरे राहायला लागलो, हॉस्टेलला ऍडमिशन घेतली. पण आमच्याकडे एवढे पैसे नव्हते की खूप खर्च करावे. तर मला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेरिट स्कॉलरशिप त्यावेळेला बहाल झाली होती मेरिटला आल्यामुळे. मला आठवतं रक्कम 40 रुपये काहीतरी महिन्याला, 40 रुपये. तर त्या 40 रुपयामध्ये तिथला आमचा खर्च भागायचा. 20 रुपये 22 रुपये मेसचा खर्च, म्हणजे 2 वेळच्या जेवणाचा. भाडं काहीतरी 5 रुपये वगैरे, आणि इतर 5-10 रुपये वाचायचे आमचे. तर आम्ही त्या कॉलेजला दाखल झालो. तिघही आम्ही एकाच कॉलेजला दाखल झालो. पण त्या प्री युनिव्हर्सिटी, त्या काळामध्ये त्याला प्री युनिव्हर्सिटी म्हणायचे, आणि नंतर ते पार्ट 1 पार्ट 2 हे नंतर. तर आम्ही तिथे ग्रॅज्युएट झालो. तर ग्रॅज्युएट होईपर्यंत पुढे काय करावं आम्हाला कुणी सांगेना किंवा आम्हाला कळेना. पुढे काय करायचं, तर 11वी पास झालो, मग 12वी 13वी. म्हणजे आमच्या डोळ्यासमोर फक्त ते कृषी खात्यातला साहेब आणि तो इलेक्ट्रिक खात्यातला साहेब, तसं व्हायचं आपल्याला. पण तसं होण्याकरता काय करावं लागतं हे कोणी सांगेना आम्हाला. कोणी म्हणायचं तू ऍग्रिकल्चरला जा, सगळं ऐकू माहिती. कोणी म्हणायचं ते पॉलिटेक्निक किंवा असं काहीतरी म्हणतात तिकडे जा. तर असं करता करता आमचं कॉलेज शिक्षण सुरू झालं. म्हणजे आम्ही योग्य वेळेला ती लाईन सुद्धा बदलू शकलो नाही की तू इंजिनिअरिंग जा किंवा तू मेडिसिन जा, हे आम्हाला करता नाही आलं.
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेरिट स्कॉलरशिपमुळे आम्ही ग्रॅज्युएशनला गेलो. आणि मग त्याच वेळेला कोणीतरी म्हणाला की नाही, त्या इंजिनिअरिंगच्या लोकांना खूप पगार असतो, खूप पगार असतो, हम्म. तू इंजिनिअरिंग घेतलं पाहिजे. हम्म. आणि आमचा एक आदर्श कोण होता इंजिनिअरिंगचा, तो इलेक्ट्रिक खात्याचा साहेब. हा. इलेक्ट्रिक खात्याचा साहेब आदर्श का, त्याची आम्हाला एक तर प्रचंड भीती वाटायची, कारण त्यावेळी आमच्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटी आलेली नव्हती. म्हणजे स्ट्रीट लाईट आलेले होते हा. पण घराघरामध्ये वीज नव्हती. हा. आमच्या घरामध्ये विजेचा प्रश्नच नव्हता. हा. मी 10वी पर्यंत जो अभ्यास केला तो बाहेर विजेच्या खांबाखाली रस्त्यावर बसून खाली अभ्यास केला. अरे वा. घरात दिवे नव्हते. बरोबर. घरात जर अभ्यास करायचा असेल तर तो चिमणी किंवा कंदील तो कदाचित नाव आहे. हो हो. कंदिलाची अगदी छोटी मिणमिणता. तर त्याच्या भोवती बसून आम्ही अभ्यास करायचं आम्हाला. आणि बाहेर मात्र स्ट्रीट लाईट असायचा, तर त्याच्या खाली जाऊन बसायचं. तर त्या खात्याचा साहेब आपल्याला व्हायचंय. हे आता एक भावनेतनच, कारण अप्रूप होतं. हा, अप्रूप होतं त्या. म्हणजे ते अप्रूप होतं की अशा प्रकारचं काहीतरी करायचं. आणि मग आम्ही कॉलेज नंतर मग आता काय करायचं, आपला साहेब व्हायचा. मग इंजिनिअरिंगला आम्ही दाखल झालो. आणि काय इंजिनिअरिंग केलं तुम्ही? इंजिनिअरिंगला मी मेकॅनिकल, कारण त्यावेळेच्या ज्या टॉप ब्रँचेस होत्या त्या 3च होत्या, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल. त्यापैकी मेकॅनिकल नंबर 1, त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि त्यानंतर सिव्हिल. कारण मेकॅनिकलला टॉप जर ऍडमिशन नाही मिळाली मार्काप्रमाणे तर त्यांना इलेक्ट्रिकल मिळायचं, तिसरी जर नाही मिळाली तर मग सिव्हिल मिळायचं. सिव्हिल शेवटी द्यायची. अच्छा. तर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि ते पासआउट झाल्यानंतर गंमत म्हणजे आम्हाला निकाल यायच्या आधी, युनिव्हर्सिटीचा निकाल यायच्या आधी 3 ते 4 जॉब ऑफर्स घरी यायच्या. हा. मग तुम्हाला आली होती का जॉब ऑफर? 3 ठिकाणी. म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची एक ऑफर होती, एक मेकॅनिकल डिव्हिजनची ऑफर होती, आणि एक कुठल्या तरी तिथल्या एका ऑइल मिलची ऑफर होती. अमरावतीला इंडस्ट्रीची ऑइल मिल, तिथे. मग तुम्ही कुठली घेतलीत? तर त्यावेळेला मी गव्हर्नमेंटमध्ये ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग मध्ये एक ऑफर आली होती, ती मी स्वीकारली त्यावेळेला 67-68. तर असं करताना आमचा हा एज्युकेशनचा हा टप्पा साधारणतः तेवढाच. आणि एकदा ऑफर स्वीकारल्यानंतर आता आपण साहेब झालो वगैरे अशी भावना आम्हाला कधीच आली नाही, कारण आपल्याला अजून नक्की पुढे काय करायचं कळत नव्हतं. बरोबर. जॉब घेतला कशा करता, 4 पैसे मिळतात. बरोबर. पहिला मला आठवतं 310 रुपये काहीतरी पगार होता. 310 रुपये. पण त्या 310 रुपयामध्ये 1 तारखेला पगार झाला की मी आणि माझा एक मित्र सायकल घेऊन अमरावतीच्या जवेरी बाजारात जायचं. 10 ग्रॅम, अर्धा तोळा सोनं विकत घ्यायचं. 100 रुपयाला अर्धा तोळा सोनं मिळायचं, 90 रुपयाला काहीतरी. 160 रुपये तोळा असेल, म्हणजे 80 रुपयाला अर्धा तोळा सोनं. त्यावेळी ग्रॅम वगैरे होतं, अर्धा तोळा. आणि कारण ते आपलं हे होतं सेव्हिंग्ज मध्ये, आणि उरल्यामध्ये आपलं खर्च भागायचा. तर असं करता करता मी 5-10 तोळं सोनं पण त्यावेळी गोळा केलं होतं, हे आठवतं मला. तर हा टप्पा म्हणजे जॉबचा सुरुवातीचा टप्पा. निश्चितपणे आपण आता असंच करायचं का हे माहित नव्हतं, आणि असं सांगायला कोणी आमच्याकडे नव्हतं, कोणालाच नाही. कोणीतरी अमुक करतं, या खात्यात साहेब आहे, कोणी त्या खात्यात साहेब आहे. बरं, आपण ते साहेब झालं. आणि हे वय वर्ष किती होतं तुमचं? साधारणतः वय वर्ष 22-23. दोन्ही आमचे ग्रॅज्युएशन. आणि हे अजून तुमचा सेकंड टप्पाच चालू आहे? सेकंड टप्पा सुरू आहे. बरोबर. शिक्षणाचं मर्जिंग नोकरीमध्ये होणं आणि त्यामध्ये रमणं किंवा रुजणं, बरोबर, साधारणतः हा दुसराच टप्पा समजायचा. बरोबर. म्हणजे त्यामध्ये असं करिअर ओरिएंटेशन नावाचा प्रकार नव्हता. बरोबर. म्हणजे कुठेतरी काही कॉम्पिटिटिव्ह किंवा कॉम्पिटिशन असा काही प्रकारच माहिती नव्हता. बरोबर. आणि मग हळूहळू मग कानावर शब्द यायला लागले, युपीएससी कोणीतरी पास झालं असं म्हणतात, कोणी एमपीएससी ला गेलं असं म्हणतात. आणि मग ती स्पर्धेची जी भावना आहे ती इतर काही मंडळींकडनं कानावर यायची. अरे, त्याला एकदम इतका पगार मिळाला, म्हणजे आम्हाला 300, 400, 350, त्याला 500ची नोकरी मिळाली, का मिळाली, तो याच्यामध्ये टॉपला आलाय. तर हे आम्हाला अशा तऱ्हेचं नॉलेज किंवा एक माहिती इतर स्पर्धात्मक वातावरणात गेल्यानंतर थोडी यायला लागली. अरे, आपण पण काहीतरी करायला पाहिजे.
म्हणजे आम्ही एवढं शिकून सवरून सुद्धा आम्हाला मार्गदर्शनाचा अभाव त्या काळामध्ये, बरोबर काहीही माहिती नव्हतं. बरोबर आणि मग आम्ही आमच्याच परीने आपलं हातपाय म्हणजे असं साधं स्विमिंग पूलमध्ये उडी मारल्यानंतर अर्धवट पोहणं येतं त्या प्रकारचे हातपाय मारायला लागलो. आणि बघता बघता मग आम्ही पब्लिक सर्व्हिस कमिशनला अपियर होणं ह्या गोष्टी करायला लागलो. त्या केल्यानंतर मग कुठे थोडस स्पर्धा कशी असते हे कळायला लागलं. आणि इथे आपल्यालाही क्लास 1 जॉब मिळाला का नाही, आपण थोडस अजून बरं जायला पाहिजे. तर हे जे काय हातपाय मारणं म्हणतो ना, खऱ्या अर्थाने वेगाने हातपाय मारणं आमचं मग त्या एज मध्ये सुरू झालं. आणि बघता बघता आम्ही मग स्पर्धात्मक वातावरणामध्ये दाखल झालो. आणि मग कुठली एक्झाम दिली तुम्ही? मी त्यावेळेला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये मी आधी क्लास 1 मध्ये जॉईन झालो. त्यावेळेला त्या पोझिशनचं नाव होतं माझं डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज, डेप्युटी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज. तर या पदाला आलो. पण एक गोष्ट मात्र नक्की की जेव्हा कमिशन मध्ये आम्ही इंटरव्ह्यू द्यायला जायचं, कारण आता अलीकडे आम्ही घ्यायला जातो, त्या काळात इंटरव्ह्यू द्यायला जायचं. तर इंटरव्ह्यू द्यायला गेल्यानंतर एक आपल्याला अनुभव की व्हेअर यू स्टँड, म्हणजे आपण किती पाण्यामध्ये उभे आहोत हे आपल्याला कळतं. आणि उत्तरं कशी द्यायची तो एक आम्हाला एक स्किल म्हणा त्या इंटरव्ह्युअर्स कडनं कळायचं. जसं इंटरव्ह्यू मध्ये आपण त्या रूम मध्ये प्लीज कम इन म्हटल्यानंतर आपण थोडस आधी अवघडल्याप्रमाणे जाऊन आणि बसल्यानंतर प्लीज हॅव ए सीट. तर मग हे आपले एटिकेट्स मग कळले, कारण आम्हाला असे क्लासेस बिसेस प्रकार नव्हता. बरोबर. त्यांनी असं बसा म्हटल्याशिवाय, प्लीज हॅव ए सीट म्हटल्याशिवाय आपण बसायचं नाही, किंवा कोणीतरी त्या चेअरमन ऑफ द पॅनेलने काहीतरी विचारल्याशिवाय तोंड उघडायचं नाही. म्हणजे जे काही आहेत मुद्दे आणि विनाकारण बोलायचं नाही. त्यांनी जर आपल्याला काही प्रश्न विचारला तर नेमके अगदी उत्तरं द्यायचे आणि पुढे जायचं. मग दुसऱ्या पॅनल ऑफ इंटरव्ह्यूअर्सने काही विचारलं की त्याला उत्तर द्या. तर हे चौफेर जेव्हा हल्ला होतो त्या इंटरव्ह्यू पॅनलचा, चौफेर हल्ला असतो 5 लोक, की मग कळतं की एक काहीतरी वेगळं विचारतो, दुसरा काहीतरी वेगळं विचारतो. आणि इंटरव्ह्यू पॅनल मधली मंडळी, मग आम्हाला लक्षात आलं की ते काही अशी तयारी करून येत नाही. ते तुम्ही जे बोलता किंवा तुमचं जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यातूनच ते प्रश्न निर्माण करतात किंवा प्रश्न शोधून काढतात. आणि तुम्ही त्यामध्ये किती डेप्थ मध्ये आहात, तुम्हाला किती वैचारिक खोली आहे हे ते शोधून काढतात. इंटरव्ह्यूचा पर्पज की तुमचं इंटेलिजन्स किंवा तुमचं अकॅडमिक इंटेलिजन्स शोधणं हा नसतो, तर तो तुम्ही तुमची पर्सनॅलिटी मध्ये किती डेप्थ आहे हा हे शोधून काढण्याचा उद्देश असतो. हे आम्हाला हळूहळू कळायला लागलं. आणि त्या पद्धतीनेच आम्ही पुढे पुढे गेलो. आणि मग थोडा एक कॉन्फिडन्स हा वाढत गेला. कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मग माणसं ओळखायला शिकलो. माणसाची म्हणजे काय बोलायचं किंवा माणसामध्ये काय ट्रेट्स असतात हे आम्हाला समजायला लागलं. आणि असं एक करिअर सुरू झालं. दरम्यानच्या काळामध्ये मला म्हणजे पुढच्या एज्युकेशनसाठी डेल्फ्टला मला पाठवण्यात आलं. डेल्फ्ट म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ डेल्फ्ट नेदरलँड्स मध्ये. तिथे मी मास्टर्स पण केलं, मास्टर्स डिप्लोमा. तर हा एज्युकेशनचा पार्ट झाला. आणि जॉब मध्ये मग मी हे हॉपिंग करत करत मला जेव्हा म्हणजे IAS मध्ये मला इंडक्शन झालं माझं. आता श्रोतांना जरा IAS चा फुल फॉर्म सांगा. इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा भारतीय प्रशासकीय सेवा. तर या सेवेचं वैशिष्ट्य असं की प्रशासकीय तुमचं बॅकग्राऊंड काही असलं, इंजिनिअरिंग असो, सायन्स असो, कॉमर्स असो, तर प्रशासकीय सेवा म्हणजे गव्हर्नन्स, म्हणजे इंडियन सिस्टीम गव्हर्नन्स किंवा स्टेट सिस्टीम गव्हर्नन्स मध्ये तुमचा ऍक्टिव्ह सहभाग असतो. तर त्याचं वैशिष्ट्य असं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेला तर आता आपल्याला वाटतं गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट एकच, असं नाही. गव्हर्नमेंटचे साधारणतः एक 28 ते 30 विभाग असतात. मग त्यामध्ये जनरल ऍडमिनिस्ट्रेशन असेल, एज्युकेशन असेल, सोशल वेलफेअर असेल, हेल्थ अँड हायजीन असेल, वॉटर सप्लाय असेल, म्हणजे कितीतरी भाग, हाऊसिंग असेल, अर्बन डेव्हलपमेंट आहे, हे कितीतरी भाग त्यामध्ये असतात. आणि आपल्याला जे पोस्टिंग मिळतं ते कुठेही मिळतं. आता माझं बॅकग्राऊंड जर इंजिनिअरिंग आहे तर मला इंजिनिअरिंग मधलंच पोस्टिंग मिळेल असं नाही.
तर मला कदाचित सोशल सर्व्हिसेसमधला पोस्टिंग मिळेल, मला कदाचित विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मध्ये पोस्टिंग मिळेल किंवा हाऊसिंग मध्ये पोस्टिंग मिळेल. तर जर मला त्या क्षेत्रात पोस्टिंग मिळालं आणि माझं ते बॅकग्राऊंड नाहीये, माझं ते बॅकग्राऊंड नाहीये, मग मी तिथे कसं काम करायचं, म्हणजे हा पहिला प्रश्न येतो ना. तर प्रशासकीय कुशलता याचं ते गमक आहे की तुम्ही कुठेही गेल्यानंतर तुम्ही त्या भूमिकेला न्याय द्यायला पाहिजे. समजा मी हाऊसिंग मध्ये गेलो आणि हाऊसिंग मध्ये मी तिथे समजा चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणून हाऊसिंग अथॉरिटीमध्ये काम करतोय, माझ्या हाताखाली काम करणारी जी व्यक्ती आहे, समजा चीफ इंजिनियर आहे, तो तिथे गेले 30 वर्ष काम करतोय, त्याचं तांत्रिक ज्ञान हाऊसिंगचं कदाचित माझ्यापेक्षा जास्त असेल, पण मला ही नेहमी काळजी घ्यावी लागते की आपण त्या भूमिकेला न्याय देताना तो चीफ इंजिनियरनी सांगितलेलं प्रपोजल ते योग्य आहे की नाही, त्याचं मूल्यमापन करण्याची क्षमता आपल्याला एक ते अक्वायर करायला पाहिजे. म्हणजे शुड नॉट बी टेकन फॉर ए राईड ऍट एनी पॉइंट ऑफ. तर हे करण्याचं कसब प्रशासकीय सेवेमध्ये असावं लागतं. आणि कोणत्याही डिपार्टमेंटला किंवा विभागात गेल्यानंतर तिथे असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या बरोबर काम करून त्यांच्याकडून ते काम करवून घेण्याची कुशलता म्हणजे प्रशासकीय क्षमता. मग ते कसं शिकवलं जातं? ते आता कसं शिकवलं जातं, एक आपण ज्या विभागात जातो, समजा हेल्थ अँड हायजीन आहे, तुम्ही हेल्थला तुम्हाला एक काम मिळालं, तर हेल्थला गेल्यानंतर हेल्थ मधलं आपल्याला फक्त जनरल हेल्थ एवढंच माहित असतं. तर तिथे जे डॉक्टर्स किंवा नर्सेस किंवा सिस्टीम असते, तर त्या डॉक्टरांच्याकडनं आपल्याला बरंचसं शिकायला मिळतं. समजा डिस्ट्रिक्ट स्टेशन आहे, आता मी समजा जिल्ह्यामध्ये आहे आणि हेल्थ मला सांभाळायचं आहे, तर तिथे पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हेल्थ सिस्टीम कशी आहे, जिल्ह्यामध्ये लोकसंख्या किती आहे, त्याचा स्ट्रॅटा कसा आहे, त्याचे स्तर कसे आहेत, त्याची गरज काय आहे, तर ह्या ज्या बाबी आहे ह्या तर काही मेडिकल किंवा हेल्थ मध्ये नसतात, प्रशासक. तर त्या तज्ज्ञ माणसांकडनं जे प्रस्ताव येतात त्याचा अभ्यास करावा आणि त्याचा अभ्यास करून आपल्याला इथे ती क्षमता कशी एस्टॅब्लिश करायची हे आपलं कौशल्य असतं. बाकीचं काम डॉक्टर करतात, बरोबर, पण एस्टॅब्लिश अ फुल पब्लिक हॉस्पिटल ऍट ए डिस्ट्रिक्ट लेवल, म्हणजे बेसिकली एखाद्या गोष्टीचं पूर्ण म्हणजे ॲट डिफरंट लेवल बघायचं आणि त्याचे काय टप्पे आहेत आतमधले ते बघायचे आणि सगळं आणि ऑर्गनाइज इम्प्लिमेंटेशन पासनं सगळं इम्प्लिमेंटेशन करायचं. म्हणजे आपल्याला काही आपण त्या विषयातले तज्ज्ञ असतो असं नाही. पण तुम्हाला एकंदरीत जनरल प्रॉब्लेम कळला पाहिजे आणि कोणाकडनं काय करून घेतलं, कसं डेलिगेट करायचं ते कळलं पाहिजे आणि सिस्टीम पूर्ण कशी म्हणजे हाताळायची ते कळलं पाहिजे. आणि रिसोर्सेस जे तुमच्याकडे उपलब्ध आहेत, त्या रिसोर्सेस हे गव्हर्नमेंटमध्ये अमर्याद नसतात. बरोबर, ते एक गव्हर्नन्सचं जे बजेट असतं त्यात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये विभागणी करावी लागते, म्हणजे ऑप्टिमाइज कसं करायचं जे आहे ते, आणि त्यात तुम्हाला उत्तमात उत्तम काय करता येईल हे करावं लागतं. त्यानंतर दुसरा एक भाग आहे त्याचा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जिल्हाधिकारी म्हणून आपल्याला जेव्हा काम करावं लागतं, कारण मी जिल्हाधिकारी 1-2 ठिकाणी होतो, बीडला होतो, तर जिल्हाधिकाऱ्यांची फंक्शन्स ही एकदम, जिल्हाधिकाऱ्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सांगा श्रोत्यांना. डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणतात, आणि उत्तरेकडे त्याला यूपी आणि इतर ठिकाणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणतात, महाराष्ट्रामध्ये त्याला कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं म्हणतात. कारण कलेक्टर हे फंक्शन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट हे फंक्शन क्वासाई ज्युडिशियल आहे. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यालाच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचे अधिकार असतात, म्हणून त्याला कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असं म्हणतात. तर जिल्ह्यामध्ये ती जबाबदारी प्रचंड असते. प्रचंड म्हणजे काय, लॉ अँड ऑर्डर हा एक भाग असतो. तर लॉ अँड ऑर्डर सांभाळण्याकरता तुम्हाला मदतीला डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, आपण त्याला DSP म्हणतो जिल्ह्यामध्ये. आणि तुम्ही IAS ऑफिसर किती वर्ष होता? मी IAS ऑफिसर जवळजवळ 22-23 वर्ष, कारण मला इंडक्शन नंतर मग मी सेक्रेटरी आणि कमिशनर होईपर्यंत मी 22-23 वर्ष इफेक्टिव्हली त्यामध्ये काम केलं. मग तुम्ही कमिशनर पर्यंत पोहोचलात? हो, मी कमिशनर आणि सेक्रेटरी ऑफ गव्हर्नमेंट म्हणून काम केलं. अच्छा. फक्त सगळ्यात क्रिटिकल पोझिशन्स किंवा ऍडमिनिस्ट्रेशनच्या म्हणजे जिल्हाधिकारी,
ही अतिशय महत्वाचं पद आहे. कारण लॉ अँड ऑर्डर जिल्ह्यात सांभाळायचा. कारण जिल्ह्यामध्ये काय कम्युनियल रॉयट्स, त्यानंतर धर्म, भाषा याविषयीचे दंगे, त्यानंतर विविध स्वरूपाची माणसं तुम्हाला भेटतात, मोर्चा किंवा मोर्चाचं. मग त्याच्यातला एखादा प्रसंग सांगू शकाल की जो फार कठीण होता पण तो तुम्ही शिताफीने सुंदरपणे हाताळलात? ओके. तर जिल्ह्यामध्ये असे प्रसंग अनेक आलेले आहेत. फक्त काही हां, म्हणजे एखादा तुम्ही असा पटकन एखादा सांगू शकता आपल्या श्रोत्यांना तर? होय. तो कस लागतो असा प्रसंग म्हणजे ज्या वेळेला मॉब, समजा एक 10-12 हजाराचा मॉब, म्हणजे मी काम केलेल्या ठिकाणीच एखाद्या विषयावर मोर्चा घेऊन येतात आणि मोर्चामध्ये एक त्यांचं 10-15 लोकांचं शिष्टमंडळ असतं. तर त्या मोर्चाच्या काही मागण्या असतात. ते मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना जर दिलं तर त्यांची अशी अपेक्षा असते की ह्या मागण्या पूर्ण कराव्या. आता त्याचं आपल्याला विश्लेषण असं करावं लागतं की ह्या 10-12 मागण्या आहेत, कुणाच्या असेल ना, फॉर दॅट मॅटर. आता समजा अंगणवाडी सेविकांचा मोर्चा माझ्याकडे आला होता. मग त्यांच्या मागण्या एक 5-6 महत्वाच्या मागण्या आहेत. आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामावून घ्या, आम्हाला इतकं स्टायपेंड वाढवून द्या, या लोकांना ह्या सोयी सवलती द्या, असे एक मागण्यांचं निवेदन, चार्टर ऑफ डिमांड्स. तर त्याचं विश्लेषण करून ताबडतोब आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो की यातल्या किती मागण्या आपल्या कक्षेमधल्या आहेत आणि किती मागण्या आपल्या कक्षेमधल्या नाहीत, पण त्याच्यावर आपल्याला त्यांना काहीतरी उत्तर द्यायला लागेल. दोन प्रकार. कारण पब्लिक सायकोलॉजी अशी असते की आपण त्यांना कुठली गोष्ट नाही म्हणायचं नाही म्हणजे हे शक्य नाही किंवा हे करणं नाही, हे होत नाही, त्या लोकशाहीमध्ये चालत नाही. त्यामुळे जेवढ्या मागण्या तुम्हाला सहज शक्य आहे थोडं त्या आपण त्यांना सांगायचं की होय 1, 2, 3 यामध्ये मला काहीतरी नक्कीच करता येतं, या प्रकाराने मी याच्यात मार्ग काढणार आहे. पण काही मागण्या आपल्या कक्षेबाहेर असतात. उदाहरणार्थ फायनान्शियल डिमांड्स, काही त्यांच्या वित्तीय मागण्या असतील, आम्हाला हे 10,000चे 15,000 करून द्या, ते आपण नाही करू शकत. पण एवढं आपण नक्की की तुमच्या या मागण्यांचा अभ्यास करून आम्ही गव्हर्नमेंटकडे याचा पाठपुरावा नक्की करू, त्याचं अनालिसिस करू, तुमच्या या मागण्याचा इम्पॅक्ट पब्लिक एक्सचेकर म्हणजे गव्हर्नमेंटच्या बजेट होणार, आणि या मागण्याचं एक उत्तम निवेदन, एक संक्षिप्त समरी आम्ही गव्हर्नमेंटला पाठवून त्याचा पाठपुरावा करू. इतकं जरी केलं तरी त्यांच्या शिष्टमंडळाचं समाधान बऱ्यापैकी होतं. ते जी मंडळी असतात त्यांना वाटते नाही कलेक्टर साहेब काहीतरी करतायत, बरोबर, नुसतंच होऊ नयेपेक्षा काहीतरी करतायत, आणि तो त्यांचा क्षोभ किंवा राग हा शांत होतो. असं खूप हा एक प्रसंग झाला. एका जिल्ह्यामध्ये तिथे जिल्ह्याचं विभाजन हा प्रश्न होता. जिल्ह्यात विभाजन आणि वेगळ्या हेडक्वार्टर्स तयार करण्याचा प्रश्न होता. तर उपोषणाला मंडळी बसलेली होती, काही महत्वाचे राजकीय नेते, आता मी नावांचा उल्लेख करत नाही. बरोबर. तर उपोषणाला बसले आणि उपोषणाला बसल्यानंतर 3 दिवस 4 दिवस, आणि मग ही परिस्थिती हाताबाहेर केव्हा जाते की जेव्हा त्याची प्रकृती बिघडायला सुरुवात होते. बरोबर. व्यक्ती मग मात्र थोडं चिंतेची बाब असते. बरोबर. आणि ते उपचार घ्यायला नकार देतात. बरोबर. मग उपचाराला नकार देतात, मागण्या तर अशा आहेत, आपण काय करू शकतो हे बघायचं. तर मग त्यांच्याशी चर्चा करताना कस लागतो. बरोबर. त्यांची मागणी बऱ्याचदा एक थोडी ऍडमन्सीकडे झुकलेली असते की नाही आम्हाला इथे अमुक अमुक हेडक्वार्टर्स पाहिजे आणि ही मागणी तुम्हाला मान्य केली पाहिजे. बरोबर. पण त्यांच्याशी ही परिस्थिती हाताळताना हे खूप संयमाने हाताळावी लागते. बरोबर. की 2-3 तालुक्याच्या पॉप्युलेशनचा आपण अभ्यास करू, त्यामध्ये कोणतं गाव मोठं आहे, कोणत्या गावाला सरकारी इमारती किंवा आपल्याला हे उभं करता येईल, बरोबर. काय. तर तुम्ही हे IAS ऑफिसर जेव्हा म्हटलं तुम्ही 22 वर्ष झालं, तर त्याच्यातनं तुम्ही काय काय शिकलात? म्हणजे मेजॉरिटी ऑफ युअर लाईफ तुम्ही म्हणाल की त्या क्षेत्रात राहिलात का, कसं म्हणाल की हा टप्प्यामध्ये? मी असं म्हणेल की कोणत्याही पोझिशनला जरी काम करत असेल तरी आपल्याला जी माणसं भेटतात या प्रवासामध्ये, तर त्या माणसांमध्ये कोणीही असा पूर्णपणे वाईट माणूस नसतो.
हम्म, हा पहिला. कोणीही असा हा की संपूर्णपणे 100% वाईट आणि ब्लॅक लिस्टेड असा मला शिक्का मारता नाही आला आजपर्यंत. मी हे का म्हणतोय की गुंडातला गुंड किंवा आपण ज्याला वाईटातला वाईट म्हणू, तर असा जरी आला तरी त्याच्यामध्ये एक सुप्त सुप्त काहीतरी 5%, 10%, 2% असे गुण असतात की ते चांगले असतात. त्यामुळे कोणत्याही माणसाला वाईट म्हणून ब्रँडिंग करायचं नाही. हम्म. हे पहिलं तत्व की याला हा संपूर्ण वाईट आहे, कारण नो मॅन इज कम्प्लिटली बॅड. म्हणजे तुम्ही असं म्हणाल का की जजमेंट पास करायचं नाही? हा, व्हॅल्यू जजमेंट पास करायचंच नाही. व्हेरी गुड. आणि त्याच्याकडनं सुद्धा आपल्याला काही गोष्टी, कारण तो कदाचित त्याच्या भूमिकेशी प्रामाणिक असेल, तो अवलंबतो तो मार्ग चुकीचा असेल, म्हणून त्याला आपण संपूर्णपणे माणूस म्हणून वाईट असं ब्रँडिंग करायचं नाही. पहिलं म्हणजे व्हॅल्यू जजमेंट नाही करायचं, हा पहिला मुद्दा. दुसरं, आपण आपले पाय, आपण कुठल्याही पोझिशनला वर गेलो तरी आपण आपले पाय जमिनीवर ठेवायचे. नेहमी आपण जमिनीवर आपले पाय राहतील याची आपण शाश्वती बाळगायची. कारण आपण कुठून आलोय आपल्याला माहिती आहे. आपण खेड्यातनं आलो, आपण गाई म्हशीचा सांभाळ केला आहे, आपण शेतकऱ्याचा म्हणजे मुलगा आहे, हे लक्षात ठेवून जेव्हा खेड्यापाड्यातली माणसं तुमच्याकडे येतात तरी त्यांच्याकडे हे अशिक्षित आहे, यांना काय कळतं वगैरे असं कधीही समजायचं नाही. इथे पण तुम्ही म्हणजे मला वाटतं की व्हॅल्यू जजमेंट अगेन इकडे पण तुम्ही तो थ्रेड सांभाळला. अगदी अगदी नक्की. पण आणि तर आपण जे काम करतो आपल्या कामाशी आपण प्रामाणिक राहायचं. म्हणजे खरेपणा जपला आपल्याला आठवण ठेवायची गरज पडत नाही की आपण या ठिकाणी कुठे बोललो की काय. कळलं. म्हणजे म्हणजे तुम्ही म्हणाल ऑनेस्टी म्हणाल का? ऑनेस्टी. तुमच्या कामाशी प्रामाणिक राहा. तुम्ही एखाद्या माणसाला काय जे बोललं आहे त्याची तुम्हाला मग आठवण ठेवायची गरज पडत नाही. करेक्ट. जेवढे तुम्ही ऑनेस्ट राहणार तेवढं ते सरळ होतं. अगदी होतं. बरोबर. आणि यू डिड नॉट रिमेंबर की तुम्हाला अरे तुम्ही मला भेटला होता त्यावेळेस तुम्हाला असं बोलला होता. बरोबर. असं म्हणजे आपल्या बुद्धीवर म्हणजे अकारण ताण येणार नाही. बरोबर. ते हे मी जोपासलं, आधीपासून जोपासलं. आणि अजून तिसरं काय सांगाल? तिसरं मी असं म्हणेल की शासकीय सेवेमध्ये असताना कुठल्याही एखाद्या बाबीवर पटकन तुम्ही असं प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे व्हॅल्यू जजमेंट तर नाहीच माणसांचं, पण प्रतिक्रिया कुठलीही बातमी आली, एखादी घटना घडली तर त्यावर पटकन अशी उथळ प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की रिॲक्ट व्हायचं नाही. कधीच नाही व्हायचं. आणि त्याचं सखोल माहिती पूर्णपणे घेतल्याशिवाय, कारण तुमच्याकडे एका बाजूने जर तक्रार आली त्याचं आपल्याला गांभीर्य कितीही मोठं असलं तरी तेवढीच गंभीर आहे याची खात्री करून घ्यायची. बऱ्याचदा काय होतं म्हणजे व्हॅलिडेशन करावं. त्याला खूप असा, समजा एखादा जातीय प्रश्न असेल तर एखाद्या विशिष्ट जातीची मंडळी तो इतका भडक आणि रंग त्याला देऊन सांगतात की अरे अरे फार वाईट घडलेलं आहे, आणि पटकन पण आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन ते अमुक याला अरेस्ट करा, त्याला अरेस्ट करा. तर हे कधी करायचं नाही. की काय घडलं आहे याची इतपत माहिती घेऊन आणि मग त्याचा तौलनिक अभ्यास केल्यानंतरच पुढची कारवाई करणं, एवढं पथ्य मात्र पाळावं लागतं. ही एक सवयच आम्ही लावून घेतली. डोंट रिॲक्ट इमिजिएटली अनलेस यू गेट नो ऑफ द थिंग्स इन बोथ द वेज. आणि म्हणजे तुम्ही आता असं म्हणाल, मी थोडक्यात तुम्हाला सांगते, तुम्ही आत्तापर्यंत मला सांगितलं की नो व्हॅल्यू जजमेंट कुठल्याही कोणीही असावं, पाय जमिनीवर ठेवून आपला प्रवास करत राहावा, कुठून आलात ह्याची जाणीव सतत असावी, ऑनेस्ट, कुठल्याही व्यवहारामध्ये ऑनेस्टी टिकवल्यामुळे पुढे मग त्याचं उलटं करण्याची गरज नसते, आणि रिॲक्ट न होता व्हॅलिडेशन आणि पूर्णपणे अभ्यास करून मग एखादा निर्णय घ्यावा. अगदी बरोबर. आणि तुमच्या ह्या प्रवासात हा तुमचा तिसरा टप्पा म्हणाल तुम्ही? होय. नाही, हा दुसरा. तिसरा टप्पा. मी जेव्हा 2004-05 ला मी रिटायर झालो, म्हणजे ऍक्टिव्ह सर्व्हिस मधून मी सेवानिवृत्त झालो. त्यावेळी मी सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट,
या पदाला होतो. हं, त्यानंतर झालं काय की म्हणजे 60 उलटलेली समजा 2004ला, आता मी 1980ला टच करतो आहे जवळजवळ. हं, हं, तर गव्हर्नमेंटने मला आणखी इन्व्हाइट केलं पुढे. हं, आता हा पुढचा टप्पा, तर ज्या टप्प्यामध्ये आपण त्याला ऍक्टिव्ह आय एस सर्व्हिस म्हणू नकोया, तर मला गव्हर्नमेंट वॉन्टेड मी टू वर्क इन सर्टन कॅपॅसिटीज हं, त्यावेळेला. हं, हं. म्हणजे तुम्ही नक्कीच चांगलं काम केलं असावं, म्हणूनच तुम्हाला परत बोलावणं आलं. तर 2004 नंतर मी 10-11 पर्यंत 6-7 वर्ष मी महाराष्ट्राचा विद्युत लोकपाल म्हणून मला नेमलं. हं. विद्युत लोकपाल हे क्वासाई ज्युडिशियल. हां, आता त्याचं इंग्लिशमध्ये सांगा, विद्युत लोकपाल म्हणजे काय? विद्युत लोकपाल म्हणजे इलेक्ट्रिसिटी ओम्बड्समन महाराष्ट्र. इलेक्ट्रिसिटी काय? इलेक्ट्रिसिटी ओम्बड्समन. अंबजमेंट. हां. हं, ओम्बड्समन हं, महाराष्ट्र. हं. तर ही एक क्वासाई ज्युडिशियल पोझिशन होती. हां. तर विद्युत ग्राहकांचे जे राज्यामधले सगळ्या तक्रारी किंवा प्रश्न असतात, हां. तर ते प्रश्न हाताळण्याकरता प्रत्येक 1-2 जिल्ह्याच्या मध्ये एक एक फोरम तयार केलेला असतो. क्वासाई फोरम असतो, हं, 3 फोरम. हं. आणि त्या फोरमच्या निर्णयाच्या विरुद्ध जर काही अपील आल्या, तर त्या अपील हाताळण्याकरता अपेक्स लेव्हलला म्हणजे मुंबईला लोकपालांचं पद निर्माण करतात. आणि ते तुम्ही केलं. मी तर महाराष्ट्रामध्ये 13-14 जे फोरम्स होते जिल्ह्यांमध्ये, त्यांच्यावर अपिलेट अथॉरिटी म्हणून मी काम केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि ते किती तुम्ही म्हटलं? 2004 ते 2011. मला थोडंसं इथे श्रोत्यांना सांगावं वाटतं की तुम्हाला जे इलेक्ट्रिक साहेब बनायचं होतं ते तुम्ही बनलात. आता याला इलेक्ट्रिक साहेबच म्हणता येईल. हां, म्हणजे तुम्ही म्हणायला होतात ना की तुमच्या त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी माहिती होतं की इलेक्ट्रिक साहेब बनायचं, किंवा हे म्हणजे काय ते कृषी साहेब. हां, कृषी साहेबच म्हणालात ना तुम्ही? हां. काय कृषी साहेबाच्या हाताखाली 4-2 माणसं असतात आणि त्याला अगदी म्हणजे हां, म्हणजे तुम्ही म्हणाले, आणि इलेक्ट्रिक साहेबांची भीती वाटायची कारण इलेक्ट्रिसिटी नसलेल्या गावात तुम्ही वाढलेले आहेत. तर ते तुमचं स्वप्न म्हणाल किंवा तुमची एक आकांक्षा म्हणाल, ती पूर्ण झाली. हो, ती पूर्ण झाली. म्हणजे अगदी उच्च पदावर इलेक्ट्रिक साहेबाच्या पोचलात तुम्ही. काय शेवटी त्यावेळी म्हणजे आमचा आवाका, म्हणजे आम्ही लहान असताना आमचा आवाका तेवढाच ना. हां, पण तरी सुद्धा जे स्वप्न पाहिलं होतं किंवा जे काही मनामध्ये आकांक्षा होती, त्या पदापर्यंत तुम्ही एवढ्या कष्टातनं का होईना पण पोचलात. जरी तुम्ही म्हटलं तुमच्या प्रवासामध्ये मी ऐकलं की तुम्हाला कोणी मार्गदर्शन करायला नव्हतं, काहीही नव्हतं. तुम्ही म्हणाल तुमच्या आईवडिलांची पुण्याई म्हणाल, तुमचं जमिनीवर पाय ठेवणं म्हणाल, त्या आणि तुमच्या ऑनेस्टीमुळे तुम्ही आणि जे काम केलं ते तुम्ही चोख केलं. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं जे कराल ते बरोबर कराल. या सगळ्या प्रवासामध्ये मला असं एक दिसतं की त्या सगळ्या प्रवासामुळे तुम्ही ज्या उच्च पदावर पोचलात त्याच्यामध्ये सगळ्यांचेच कष्ट आहेत इथे. नक्की नक्की सगळ्यांचे कष्ट आहे, सगळ्यांचं आपण त्या काय म्हणतो ब्लेसिंग्ज आहेत, आशीर्वाद आहे समजा. बरोबर. त्यामुळे शक्य झालं. आणि तुम्ही आता मला सांगा की तुमच्या आता हे 3 तुम्ही टप्पे सांगितलेत, तर आणि तुम्ही तुमची जीवनमूल्य थोडीफार मला सांगितलीत, पण तुम्ही काय सांगाल आता श्रोत्यांना? काय सांगाल, काय शेअर कराल? जर एक तुम्हाला ॲडवाईस द्यायचा असेल, विजडम ॲडवाईस, तर तुम्ही काय सांगाल? खरं म्हणजे एव्हरीबडी हॅज अन एलिमेंट ऑफ विजडम इन हिमसेल्फ. त्यांना असं तो फक्त थोडासा जागृत करावा लागतो, कुंडलीने जागृत केल्याप्रमाणे. विजडम ही अशी काही वस्तू नाही आहे की ती तुम्ही बाहेरनं इंजेक्शन देऊन ती टाकाल. बरोबर. हे प्रत्येकामध्ये कमी अधिक प्रमाणात असतं. फक्त त्याला एक पैलू थोडेसे पाडण्यात आले पाहिजे, आणि पैलू पाडणारा कोणतरी असेल तर तेच विजडम आपल्याला चांगल्या कामासाठी वापरता येतं. विजडम बिकम्स अन ॲसेट. आणि तुम्हाला कोणी पैलू पाडले? मला पैलू कोणी पाडले तर मी असं उत्तर असं देईल की ज्या परिस्थितीमधून, ज्या समजा खेड्यातनं, गाईच्या गोठ्यातनं मी पुढे आलो, तर तिथनं मला कळलं की जीवन हे खडतर आहे आणि काहीच फुकट मिळत नाही. तुम्हाला काहीतरी केल्याशिवाय तुम्ही असं कोणीतरी म्हणजे आपल्याला येऊन मदत करेल ही अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला हातपाय फुले पाहिजे,
पोहायचं असेल तर थोडंसं हातपाय हलवल्यावर मग आपण किती किती पाण्यात जाऊ शकतो हे कळतं आपल्याला. आणि जर कोणाची अशी प्रामाणिक मदत मिळत असेल तर ती जरूर घ्यावी, त्याला विसरू नये कधी, त्याचे धन्यवाद मानावे. आता आम्हाला तशी नव्हती कोणाची, पण आता जर कोणाची मिळत असेल तर ती जरूर स्वीकारावी आणि त्यांना विसरू नये. मग तो कोणत्याही लेव्हलचा असो, मदत करणारा जरी तो कोणी छोटा नसतो, ती मदत आपल्याला महत्वाची असते. तर ग्रॅटिट्यूड म्हणाल तुम्ही, ग्रॅटिट्यूड ह्या ग्रॅटिट्यूड हा करेक्ट शब्द वापरला असतो त्याकरता. आणि स्वतःचे प्रयत्न, लोकांचे आशीर्वाद आणि ग्रॅटिट्यूड, ह्या 3 गोष्टी मला जाणवल्या. बरोबरच आहेत. आणि म्हणून समराईज म्हणजे पाय जमिनीवर ठेवा, जमिनीवर राहा, नेहमी विसरू नका, प्रामाणिकपणे काम करा आणि खरेपणा जपा आणि मेहनत करा. फार सुंदर, फार सुंदर. आणि आता मला अजून एक प्रश्न विचारायचे जाता जाता की तुमच्या लाईफ पार्टनर जे आहे त्याच्यावर थोडंसं एक काय सांगू शकाल का, 2 मिनटं, की तुमच्या लाईफ पार्टनरची तुमच्या या प्रवासात काय मदत झाली आणि तुम्ही किती वर्ष मॅरिड आहात? आणि आता आम्ही 50 वर्ष झाली, आता 51 पूर्ण झाली समजा. या 51 वर्ष आम्ही मॅरिड आहे, 70 पासून. आणि ते पार्टनर म्हटल्यापेक्षा एक सल्लागार म्हणूया तिला. ती एक उत्तम सल्लागार आहे आणि प्रत्येक टप्प्यावर, म्हणजे जर एखादा जॉब बदलायचा असेल आणि थोडीशी आपल्याला रिस्क वाटते, मी इकडून तिकडे जाऊ का, काय होईल काय नाही, तर या सुद्धा मी तिची मदत घेतलेली आहे. आता तुला त्या विषयातलं ज्ञान पाहिजे असं नाही, पण ती तुम्हाला जे काय सांगेल त्यामध्ये खूपसं तथ्य असायचं, इथून आपण गेलं तर काय होईल, कारण आम्हाला बाहेरचा कोणी एक्सटर्नल ऍडवाइस नव्हता. बरोबर. त्यामुळे तीच माझी तशी एकमेव सल्लागार म्हणून मी तिचा उल्लेख करेन. आणि ते खूप मोलाचं होतं. म्हणजे आपण होममेकर, म्हणजे वास्तविक तिने जॉब करू शकली असती, पण तिने केला नाही आणि मुलांचा सांभाळ हेच एक फुल टाइम काम तिने केलं आणि खूप अगदी काय म्हणता त्याला प्रामाणिकपणे आणि इफेक्टिव्हली केलं. त्याचबरोबर मला प्रत्येक टप्प्यावर सल्ला दिला. म्हणजे इथेनिक, आपण ज्याला इथेनिक म्हणू ना, की हे काम इथेनिक आहे की नाही, म्हणजे एथिकली करेक्ट आहे की नाही, ह्याचा पडताळा सतत जपलं. बरोबर. आणि चुकीचं काही आपल्याकडनं होणार नाही, आपल्याकडून कुणावर अन्याय होणार नाही, हे पाहण्याचं मात्र कसं तिने मला दिलं. आणि तुम्ही म्हणाल का की त्यांनी जरी हाऊसवाईफ तुम्ही उल्लेख केला, पण त्यांनी सगळी धुरा सांभाळल्यामुळे त्या फ्रंटवर तुम्ही एवढ्या उच्च पदावर जाऊ शकलात? हो, नक्की. आणि खूप असा एक पाठिंबा, कारण काय तणावाचे प्रसंग येतात. बरोबर. सर्व्हिसमध्ये हे खूप प्रसंग येतात. बरोबर. मी प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करत होतो. म्हणजे असं नाही की हे माझ्या ऑफिसचं काम आहे, तू कशाला लक्ष घालते, बरोबर. ते आज अमुक अमुक झालंय, बरोबर, त्यामध्ये हे मला भेटलेत, मी त्यांना असं असं सांगितलं. म्हणजे तिचं मत हे मला फार महत्वाचं आणि व्हॅल्युएबल असायचं नाही. बरोबर. बरोबर. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या बरोबरीचं त्यांचे जे काही व्ह्यूज होते ते तुमच्या बरोबरीच्या असल्याप्रमाणे तुम्ही ते सल्ले घेतलेत. अतिशय महत्वाचे आणि काय म्हणते त्याला निपक्षपाती. आणि काही चुकत असेल तर नाही, मग हे असं तुम्ही त्यांना कशाला सांगितलं, म्हणजे असा परखड सल्लाही कधी कधी की एवढं परखडपणे कशाला सांगितलं. म्हणजे जो काय सल्ला दिला तो मला परखडपणे दिला आणि इम्पार्शियल दिला. तर त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या लाईफ पार्टनरची त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग होता तुमच्या ह्या जीवन प्रवासात. होय होय, खूपच महत्वाचा, मोलाचा, आणि तो अजूनही कंटिन्यूड आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर कम्प्लिटिंग 50 years टुगेदर. येस. आणि आता एक रॅपिड फायर घेऊया. रॅपिड फायरमध्ये तुमचा आवडीचा कलर? साधारणतः एक आकाशी ब्ल्यू. आकाशी ब्ल्यू. तुमचं आवडीचं गाणं? गाणी मला जुनेच फार आवडतात आणि नाट्यगीत अधिक आवडतात. एखादं आवडीचं कुठलं आहे? उल्लेख करायचा असेल तर काटा रुते कोणाला, अरे वा, माझं फुल ही ऋतावे, हा दैव योग आहे. म्हणजे खूप आवडतं मला. फार सुंदर. आणि अर्थपूर्ण, सांगू कशी कुणाला, कळ आतल्या जीवाची, चिरदाह वेदनेचा, माझा हाच
हाच शाप आहे. हे बंद रेशमाचे मधले आहे. फार सुंदर, फार सुंदर. राम- आवडलेलं पुस्तक किंवा एखादं काही कविता, तुम्ही आता एकतर गाणं सांगितलंच, पण तुम्हाला आवडीचं पुस्तक एखादं शेअर करायचं आहे का? पुस्तक मला म्हणजे आपले एक्स प्रेसिडेंट डॉक्टर अब्दुल कलाम त्यांची पुस्तकं सगळीच आवडतात. त्यानंतर सुधा मूर्तींचं मला वाचायला आवडतं. सुधा मूर्ती. अच्छा. आणि तुमच्या जीवनावर प्रभाव टाकलेलं एखादं व्यक्तिमत्व? तसं व्यक्तिमत्व, कारण मी आधीच सांगितल्याप्रमाणे की असं गायडन्स कोणाचं नव्हतं, त्यामुळे व्यक्तिमत्व म्हटल्यापेक्षा त्या परिस्थितीनेच घडवलं असं म्हणायला अधिक मला आवडेल. अच्छा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि तुम्ही टेक्नॉलॉजीचं तुमचं काय मत आहे की टेक्नॉलॉजीचा वापर म्हणजे तुमच्या वयाच्या लोकांनी करणं आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं किती इम्पॉर्टंट आहे? टेक्नॉलॉजी महत्वाची जरूर आहे, पण टेक्नॉलॉजीनी माणसांना संपूर्णपणे रिप्लेस करणं मला फारसं पसंत नाही. अच्छा, व्हेरी गुड. ते करता की टेक्नॉलॉजी आपल्या मदतीसाठी आहे आणि आपण त्यांच्यावर अगदी मेकॅनिकल एखाद्या बाहुल्याप्रमाणे गायडेड म्हणून धावत जाणं हे काही मला पसंत नाही. हां, त्याचा वापर जरूर करावा. बरोबर. आणि आता तुम्ही इकडे आलात आणि तुमचं पूर्ण लाईफ प्रवास आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुमचं खडतर प्रवास जाणल्यामुळे जो आम्हाला फायदा झाला त्याच्याबद्दल तुमचे अत्यंत आभारी आहे. आणि तुमचा जीवनप्रवास असाच चालू राहू देत आणि तुमच्याकडनं नवीन नवीन गोष्टी आम्हाला अशाच शिकायला मिळू देत. तर थँक्यू सो मच आणि बाय. खरं म्हणजे मीच धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे, कारण त्या निमित्ताने मला माझी जीवनगाथा त्याची काही पानं अशी मुक्तपणे उलगडता आली आणि ती बऱ्याच मंडळींना कदाचित ठीकठाक वाटतील की बाबा रे असंही होऊ शकतं किंवा असं आपण करू शकतो. तर मीच तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. नाही, ॲक्च्युली ह्या सिरीजचा हाच एक हे आहे की आम्हाला पण तुमच्याकडनं शिकायला मिळतं आणि तुम्हालाही तुमचा जीवनप्रवास एकदा पूर्णपणे अलिप्त होऊन पाहता येतो. तर त्याच्यामुळे दोघांचाही फायदा आहे. त्याच्यामुळे तुमचे अत्यंत आभार मानते आणि इथेच विराम करते आणि बाय बाय.